आमटी खायची तर ना तुला माहिती का तुरीच्या शेंगाची आमटी फक्त वर्षातून एकदाच खायला भेटते। हो का बेटा? ठीक आहे, नक्कीच बनवणार। पहिले याला ना शेंगाला सोलावं लागतं, ह्या नंतर मी आमटी बनवणार। हाय फ्रेंड, नमस्कार। तर चला, मुलीची फरमाईश म्हटल्यावरती आपल्याला फरमाईश पुरी करायलाच हवी आहे। तर चला, माझ्या मुलीला ना तुरीच्या शेंगाची आमटी खूप आवडती। तर चला, मी ना आता तिला शेंगा सोलून देते। तर बघा तुम्ही, मी हे शेंगा सोलत आहे आणि पूर्ण शेंगा सोलून घेते। तर बघू शकता तुम्ही, पूर्ण शेंगा आपल्या सोलून झालेल्या आहे आणि मी हे भाजीचं पूर्ण साहित्य काढून घेतलेलं आहे। तर बघा तुम्ही, मिरची मला थोडी जास्त वाटत होती म्हणून मी 2 मिरची काढून ठेवलेली आहे। 5-7 मिरची मी ठेवलेली आहे इथं मस्तपैकी मी। तर तुम्ही बघू शकता, तर इथं कोथिंबीर आणि शेंगदाणे आणि हे लसूण आहे। हे पूर्ण साहित्य मी छानपैकी काढून घेतलेलं आहे आणि हे पूर्ण साहित्य काढल्याच्या नंतर आपल्याला हे साहित्य पूर्ण भाजायचं आहे। तर थोडंसं तेल टाकून मी गॅसवरती बारीक गॅस करून कढई तापायला ठेवलेली होती। आता यामध्ये आपण ना थोडंसं तेल टाकून घेणार आहे। तर तुम्ही बघू शकता, तर मस्तपैकी आपली कढई तापून झालेली आहे। थोडंसं तेल टाकायचं। तेल टाकल्याच्या नंतर आपल्याला सर्वात पहिले आपल्याला हे जे आपण सोलून घेतलेले आहे शेंगाचे, ते टाकून घ्यायचे आहेत। शेंगाचे सोले टाकल्याच्या नंतर आपल्याला ना याला बारीक गॅसवरतीच होऊ द्यायचं आहे। तर तुम्ही बघू शकता, तर याला ना मस्त असं हे असे मस्त ना सोले फुलत आहेत। तुम्ही बघू शकता, तर कमी गॅसवरती भाजायचे आपल्याला, म्हणजे कडूसर आणि अशी उदरट भाजी लागत नाही। तर बघा तुम्ही, तर आपल्याला एकदम छानपैकी टेस्ट येण्यासाठी कमी गॅसवरतीच आपल्याला याला राहू द्यायचं आहे। तर बघा तुम्ही, मस्तपैकी आपले हे फ्राय झालेले आहेत आणि कलरही याचा खूप छान चेंज झालेला आहे। तर मी एका बाउलमध्ये त्याला एका छोट्या वाटीमध्ये काढून घेतलेलं आहे। तर आपल्याला थोडं थोडं करून हे पूर्ण भाजून घ्यायचं आहे। तर मी तुम्हाला एक स्टिप सांगते सर्वात पहिले, म्हणजे तर मी ही स्टिप आहे की जी मिरची आहे ना आपली, तर ती भाजताना उडती, ज्यावेळेस आपण तेल टाकलेलं असतं त्यावेळेस ही मिरची उडती। तर आपल्याला मिरची ही कशी करायची, तर मी तुम्हाला सांगते, ही उडणारही नाही आणि छानपैकी भाजूनही निघन। तर बघा तुम्ही, हिला ना आपण मधून एक एक भाग कट करून घेणार आहेत। तुम्ही चाकूनी कट करून घेऊ शकतात। आता माझ्याकडे कसं, मी एका हाताने मोबाईल धरलेला होता, तर तेवढ्या याच्यामध्ये मी मस्तपैकी हे उलथण्यानं तर कट करून घेत आहे। तर तुम्ही बघू शकता, इथं तुम्ही उलथणं किंवा सराट काय म्हणतात हे कमेंट करून मला नक्की सांगा। तर चला, तर हे पूर्णपैकी मी तयार करून घेतलेले आहेत आणि याला आता ना मी थोडंसं तेल टाकून कढईत भाजायला टाकणार आहे। तर तुम्ही बघू शकता, पहिलेच कढईमध्ये तेल होतं, जे आपण सोले भाजलेले होते त्याचं तेल राहिलेलं होतं। तर बघा, मस्तपैकी याला फ्राय होऊ द्यायचं। फ्राय झाल्याच्या नंतर आपल्याला याला काढून घ्यायचं आहे। तर बघू शकता तुम्ही, मस्तपैकी व्हाईट हे छान फ्राय होत आहेत। तर तुम्ही बघू शकता, तर इतकी छान मस्त मिरची तळून निघलेली आहे आपली, इतकी छान मिरची फ्राय झालेली आहे ना, की ही अशी मिरची जर तुम्ही भाजली ना तर खूप छान लागते। तर चला, आपण ही मिरची काढून घेतलेली आहे। तर आता इथं मी थोडंसं तेल टाकलं परत। आता याच्यामध्ये आपल्याला टाकायचे शेंगदाणे। तर पूर्णपैकी व्यवस्थित शेंगदाणे छानपैकी भाजून घ्यायचे। खरगोश छानपैकी कुरकुरीत शेंगदाणे आपल्याला भाजून घ्यायचे तर, आणि गॅस कमी राहू द्यायचा, म्हणजे भाजी आपली जी अशी पिठाळ किंवा अशी उदरट होत नाही। तर चला, मी ते छानपैकी भाजून घेतलेले आहे। नंतर मी कोथिंबीर आणि लसूणही टाकून घेतला, म्हणजे असं लसणाचा वास मारत नाही किंवा कोथिंबीरीचा कच्चा वास मारत नाही। तर चला, शेंगदाणे असे खरगोश छान भाजून घेतलेले आहे। हे पूर्ण साहित्य व्यवस्थित आपलं तयार झालेलं आहे। याला आता आपल्याला मिक्सरला लावून घ्यायचं। तर तुम्ही बघू शकता, जास्त बारीक नाही करायचं आपल्याला, याला मिडियमच ठेवायचं, थोडंसं जाडसर, जास्त जाडसर नाही ठेवायचं। तर चला, थोडंसं यामध्ये मी थोडं पाणी टाकून घेतलेलं आहे, जास्त पाणी नाही टाकायचं आपल्याला। तर बघा, हे मिश्रण मी मिक्सरला लावून घेतलं आणि तुम्ही बघू शकता, तर मिश्रण मी किती बारीक काढलेलं आहे। इथं ठेवलेली आहे कढई खूप घाण झाली होती म्हणून मी साफ करून घेतलेली आहे। त्यामध्ये राहिलं होतं थोडंसं पाणी, तर ते पाणीही आटून गेलं। तर आता ह्यामध्ये टाकून घेणार आहे मी तेल। तुम्ही बघू शकता, मस्तपैकी मी ह्यामध्ये मी 2 पळ्या तेल टाकलेलं आहे। तुम्हाला कमी जास्त प्रमाण करू शकता तेलाचं तुम्ही। तर चला, यामध्ये खुडलेला लसूण टाकलेला आहे आणि माहिती आहे का तुम्हाला, खुडलेल्या लसणानं खूप छान भाजी होती। तर मी यामध्ये जिरे नाही टाकलेले, कारण मला जिरे नव्हते आवडत, आमच्या घरी जिरे नाही आवडते, त्यामुळे मी ह्या भाजीमध्ये जिरे टाकले नव्हते। तर चला, मस्तपैकी अशी फोडणी देत आहे मी, आणि फोडणी टाकल्या एवढा छान वास येत आहे ना, खूप छान वास येत आहे। तर बघा तुम्ही,
नक्कीच ही आमटी करून बघा आणि कशी झाली मला कमेंट करून नक्की सांगा. तर बघा आता हे ना आणि गावगावनं खूप छान अशा शेंगा आलेल्या आहेत. तुम्ही ही आमटी नक्कीच करून बघा, खूप आवडेल तुम्हाला. तुम्ही एक वेळेस बनवली ना तर पूर्ण शिजन शेंगाचं जाईपर्यंत तुम्ही भाजी आवडीने खाता. तर चला मी हे मिक्सरचं भांडं आणि ताटात जे होतं आपण टाकलेलं ते पूर्णपैकी व्यवस्थित थोडं थोडं पाणी टाकून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता तर इतकी छान अशी आमटी तयार झालेली आहे. हिला मी उकळा येऊ दिला छानपैकी. उकळा आल्याच्या नंतर हिला मस्तपैकी